जरूर गेला. बरेचसे विक्रम भारताबाहेर देखील रवीच्या नावावर लगावले गेलेत. पाहूया या सामन्यामध्ये काय करामत करतोय तो रवी लिंगाला. जुहू नेहरू नगर परिसरातील जुहूच्या साधना मैदान हे मात्र त्याचं होम ग्राउंड. हो, पुढचा चेंडू चांगला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला. रवी लिंगालाच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. तर आपण पाहत आहोत धुरी 11 आयोजित एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. सकाळी 9:23 पहिला चेंडू आज या ठिकाणी पडला गेला. प्रत्येक संघाला पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान करणं गरजेचं आहे. जो क्रिकेटच्या खेळामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये परिधान केला जातो तो मात्र या ठिकाणी नक्कीच आवश्यक आहे. पुढचा चेंडू टप्पा पडतोय. चेंडू वळण घेतोय. क्या बात आहे. सुमित ढेकळे संपूर्णपणे झोकून दिलं आपल्या संघासाठी. 2 ते 3 धावा जरूर वाचवल्या जात आहेत आणि हे करावे लागतं. ही कमिटमेंट तुमची क्रिकेटमध्ये असावी लागते. झोकून द्यावं लागतं. कर्णधार असो वा एखादा खेळाडू, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला 100% एफर्ट्स द्यावे लागतात. ते या ठिकाणी सुमित ढेकळेने दाखवले. चांगला चेंडू होता विश्वनाथचा, परंतु एक धाव बाईकच्या स्वरूपात जरूर मिळते. विकेट करण्याचा प्रयत्न विश्वनाथचा. आणखीन एक सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय. रवी लिंगालाच्या बॅटच्या पट्ट्यात येऊ शकत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. जोगेश्वरी अंधेरीतील सर्व क्रिकेटचे चाहते उपस्थित राहत आहेत या क्रीडा नगरीमध्ये, मातोश्री मैदानात अर्थात शिवाई मैदानामध्ये. रवीसाठी पुन्हा एकदा विश्वनाथचा चेंडू. टप्पा पडतोय. चेंडू काहीसा खाली राहतोय. पुन्हा एकदा बॅट फिरवली जाते. चेंडूच्या रेषेत रवी जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता विश्वनाथ जाधव. सकाळच्या या सत्रातील पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवतोय पॉवर प्लेच्या षटकात. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा. रवी लिंगालाच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग षटकार. चेंडू सीमा रेषा पार. 6 धावांसाठी रवी. तर पहिलं षटक विश्वनाथचं संमिश्र असं होतं. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर मिळवला, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार देखील खाल्ला गेला. तर असं मात्र पहिलं षटक जर पाहिलं तर धावसंख्या 8 धावा पहिल्या षटकात. व्हेरिएशन हे मात्र प्रमुख अस्त्र आहे. व्हेरिएशन, कारण चेंडू आतमध्ये आणणं, चेंडू बाहेर काढणं, टप्पा पुढे मागे करणं हे मात्र इम्रोच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. फलंदाजाच्या मनात विचारांचं काहूर माजवण्यात यशस्वी सातत्याने होताना पाहायला मिळत असतो. तर फलंदाजीसाठी सज्ज होतोय रवी लिंगाला धडाकेबाज. विकेट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला गेलेला हा फटका, परंतु त्या ठिकाणी चीता येतोय तो कुर्ला परिसरातील राहुल जोगाडिया आणि आणखीन एका विकेटचं पतन होतंय रवी लिंगाला बाद. थोड़े यार इंडिया वर्सेस पाकिस्तान छठी बार.
तर मोक्याच्या शोधात असतात कोणत्या संघ कोणत्या संघाला पराभूत करतोय. या अगोदरचे जे काही पराभव झाले असतील त्याचे उट्टे फेडण्यासाठी सज्ज असतात. आणि भारत विरुद्ध पाकिस्तान ज्या वेळेला सामना असतो त्यावेळेला मात्र अशीच घटना असते. परंतु एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक सोडला तर अजूनही पाकिस्तानच्या पदरी निराशाच आलेली आहे. मोक्याच्या शोधात जरूर ते असतात, परंतु नेहमीच आपल्याला ते सामने आनंद देत असतात. तसेच सामने आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. जबरदस्त लढती या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. तर फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. तर भिवंडीच्या काही संघांमधून खेळता खेळता विनर संघाची दारं ठोकावली आणि तदनंतर मात्र त्यामध्ये देखील हिट झाल्यानंतर मात्र हा चांगली दाखल झालाय उमर 11 संघामध्ये भिवंडीच्या गोरसई गावचा सितारा अर्थातच भावेश पवार. पहिलाच सामना जर पाहिला तर भावेश शेलारने गाजवला. दुसऱ्या सामन्यात फलंदाजीसाठी आलाय तो भावेश पवार. जुन्नर प्रीमियर लीग दोनही पर्वामध्ये अक्षरशः गाजवली होती आपल्या अष्टपैलू खेळाडूच्या जोरावर याच खेळाडूने इम्रोजचा सामना करील. हा चेंडू पुन्हा एकदा उसळता मार करण्याचा प्रयत्न. टेस्ट घेतली पहिल्या चेंडूवर, कारण मी सुरुवातीला सांगितलं इम्रोजकडे ती खाण आहे, व्हेरिएशनची खाण आहे. चेंडू उसळता टाकणं, चेंडू यॉर्कर लेनचा टाकणं, चेंडू आतमध्ये आणणं, चेंडू बाहेर नेणं, आणि हे तुमच्याकडे ज्या वेळेला असतं. आणि कारण अलीकडच्या काळातील फटाफट क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहिजे, कारण सामन्याची षटकं कमी झाली, त्याचबरोबरीने चेंडू बदलला, त्याचबरोबरीने षटकार देखील जवळ आले, त्यावेळेला गोलंदाजाकडे मात्र व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होतोय. स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. चेंडू लवकर हाताच्या फलंदाजाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये 5 षटकांचा हा सामना आहे. शिवशक्ती पाले अंबरनाथ गोलंदाजी करतायत. मनोहर राय संघाचे व्यवस्थापक यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक असं स्वागत. खेळाडू बदलतात परंतु व्यवस्थापक मात्र सातत्याने तेच आहेत. मनोहर राय शिवशक्ती पाली संघाचे गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा इम्रोज सुखदेव मडवी यांचे जवळचे सहकारी. तर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा दाखल होतं इम्रोज. तर टेस्ट घेतली जाते मात्र या ठिकाणी भावेशची वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकून इम्रोज कडून, कारण एका संघात हे दोघे खेळाडू कित्येकदा खेळलेले देखील आहेत, एकमेकांचा खेळ माहिती आहे. त्या पद्धतीची व्यूहरचना या संघनायक सुमित ढेकळेने पहिल्या 2 फलंदाजांसाठी जरूर केली होती. हा चेंडू टप्पा पडतोय, पुन्हा चेंडूचं वळण घेत आहे. तर अलीकडच्या काही कालावधीमध्ये ज्याप्रमाणे सुमित ढेकळेचं देखील कर्णधारपद खुलून येताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबरीने गतवर्षी आंबेगाव प्रीमियर लीगचं विजेतेपद नुकतंच आपण पाहिलं की अरब प्रीमियर लीगचं विजेतेपद असेल. यावर्षी देखील आंबेगाव प्रीमियर लीगची सेमीफायनल गाठली आहे. सचिन कदम असतील, हे देखील मात्र सुरेख कर्णधार पदक निभावताना पाहायला मिळतात. अमोल म्हात्रे असतील, सध्याच्या घडीचे हे कर्णधार आहेत, यांच्याकडून देखील खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. बिग हिट, बिग हिट, बिग हिट, बिग 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 सिक्सर. भावेश पवारच्या बॅटमधून निघालेला षटकार. तर धन्यवाद. 16 धावा धावफलकावर होत आहेत. भावेशला जास्त काळ तुम्ही रोखून ठेवू शकत नाही. भावेशकडे आक्रमकता ठासून भरलेली आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने एक उत्तुंग षटकार लगावला. पुन्हा एकदा इम्रोज टू भावेश. बिग हिट, पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका. आता मात्र बीड विकेटच्या डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये भावेशच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक उत्तुंग षटकार. टाळ्यांचा गजर जरूर होतोय. 6 धावा. दोन षटके संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 22 धावा उमर 11 अंधेरी. तर भावेशची बॅट तळपली असं म्हणावं लागेल. बॅक टू बॅक 2 षटकार भावेशच्या बॅटमध्ये निघतायत. शाहरुखच्या मदतीने फलंदाजी करतोय भावेश. भावेशला मात्र सूर गवसलाय असं म्हणावं लागेल. विश्वनाथला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे, ज्याने पहिलं षटक पॉवर प्लेचं 8 धावांचं 1 गड्याच्या बदल्यात.
तर भावेशने षटकार हॅट्रिक ठोकली तर त्यासाठी माही सिंग यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे 200 रुपयाचं. 2 षटकार जरूर मारलेले आहेत. पाहूया हॅट्रिक पूर्ण करतो का. तर गोलंदाजीसाठी विश्वनाथ जाधव, फलंदाजीसाठी शाहरुख. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक. पुढचा चेंडू बी हिट करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने. हा चेंडू जातोय शाहरुखच्या बॅटमधून निघालेला फटका सीमारेषेला दस्तक देत मात्र चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावांसाठी शाहरुख. तर पुन्हा एकदा बिग करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली गेली. बॅटच्या मधोमध काही चेंडू येऊ शकला नाही. राहुल जोगाडिया त्या ठिकाणी येत आहेत. राहुल जोगाडिया त्या क्षेत्ररक्षकांमध्ये जाऊन बसतो जो क्षेत्ररक्षणाच्या जोरावर देखील एखाद्या संघात राहू शकतो. एवढी जबरदस्त क्षेत्ररक्षण राहुल जोगाड्याचं पाहायला मिळतं. आज मात्र पहिल्या दोनही कॅचेस मात्र राहुल जोगाडेने अतिशय सुरेखरित्या पकडल्या गेल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिसरं षटक मार्गस्थ असताना तर भावेशसाठी पारितोषिक आले माही सिंग यांच्याकडून. तर आमचे मित्र प्रवीण सिंगजी हे देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर पुढचा चेंडू सुरेखरित्या पाहायला मिळतोय. विश्वनाथ यांच्याकडून टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळण घेतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकार हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू. विश्वनाथ जाधव रीड करतोय फलंदाजाला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज रीड करून शार्प पद्धतीचा ऑफ ब्रेक चेंडू जो नॅचरली लेग ब्रेक होताना पाहायला मिळतोय तो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. आणि चेंडू बाहेर जातोय. मुन्नाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतायत. तर विश्वनाथ मात्र या ठिकाणी सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. रिझल्ट सेम. या अगोदरच्या 2 चेंडूवर 2 षटकार मारल्यानंतर मात्र स्ट्राईकवर आल्यानंतर या ठिकाणी फिरकीच घेतली भावेशची असं म्हणावे लागेल. आपल्या शार्प ऑब्रेक पद्धतीच्या चेंडूवर वारंवार मात्र चेंडू बीट केले जात आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा हळूवार पद्धतीने येतोय. चेंडू वळण घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप. क्या बात है. रिव्हर्स स्वीपचा तेहतीस धावा धावफलकावर होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर. डीजे अतिशय सुंदर संगीत पाहायला मिळत आहे. दरवर्षी मात्र मराठी संगीतामध्ये खूप मोठी ताकद आहे. दरवर्षी काहीतरी नवीन येत असतं आणि या वर्षी मात्र नक्कीच बॉईज चित्रपटाच्या माध्यमातून नवीन गाणं जे लग्नासाठी इच्छुक आहेत अशांसाठी मात्र लग्नाळू नावाचं नवीन गाणं आणलं. आणि नक्कीच जे नवोदित लग्नाळू आहेत त्यांच्यासाठी मात्र खूप चांगली गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळाली आणि डीजे आमच्यापर्यंत ती पोहोचवत आहेत. तर संघाची धावसंख्या पाहायला मिळते दरम्यानच्या कालावधीमध्ये 33 धावांवर संघाची धावसंख्या. तर खूप समृद्ध करतं. महाराष्ट्राला खूप मोठी संस्कृती आहे. कोळी गीतांची असेल, लावणीची असेल, अशी खूप मोठी संस्कृती या महाराष्ट्राच्या विविधतेने नटलेला हा माझा महाराष्ट्र. नक्कीच महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने शान आण बाण शान कोण तर हिंदू हृदय सम्राट आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर ज्यांचं नाव कोरलेलं आहे अर्थातच साहेब शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं त्यांच्या स्मृतीला नक्कीच आपण उजाळा देणार आहोत. त्यासाठी हा चषक या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो सुरेख फटका कव्हरच्या दिशेने डोलवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. खूप सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चिंदाऱ्याच्या माध्यमातून हा चेंडू अडवला गेला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय. तर चांगलं युद्ध सुरू आहे 2 बलाढ्य संघांमध्ये.
बिग हिट करण्याचा प्रयत्न हवे चेंडू पुन्हा एकदा जातोय उत्तुंग फटका भावेश शेलार ऑन फायर भावेश पवार ऑन फायर सळकळा नायका कधी भलता लागला तुझ्या नजराच्या टिंगीनं वनवा पेटला तुझ्या नजराच्या टिंगीनं वनवा पेटला तुझ्या नजराच्या टिंगीनं वनवा पेटला डीजे आज मात्र सुंदर मराठी संगीत अजय गोगावलेंचं आणखी एक सुंदर गाणं आमच्यापर्यंत पोहोचवतात हॅट्रिकची संधी जर हॅट्रिक केली तर मात्र माही सिंग यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक भावेशसाठी भावेश मात्र दुसऱ्यांदा षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज प्रीतम प्रीतम बारी पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी जरूर या ठिकाणी मिस झाली परंतु एक धाव दरम्यानच्या काळात मिळेल राहुल जोगड्या पहा थ्रो देखील किती अचूक तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये राहुलची गणना का केली जाते कारण 2 क्षेत्ररक्षकांचं क्षेत्ररक्षक एकटा करतो बऱ्याचशा धावा संघासाठी वाचवतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे तर संघाची धावसंख्या भावेश मात्र किल्ला लढवतोय 4 षटकारांच्या मदतीने फलंदाजी करतोय धावसंख्या संघाची पाहायला मी तिथे 41 चौथं षटक मार्गस्थ असताना शाहरुखच्या मदतीने भावेश उमर 11 वर्सेस शिवशक्ती पाले 2 बलाढ्य संघांची लढत पाहायला मिळते प्रेक्षकांनी मात्र हळूहळू आज शनिवारचा दिवस जरी असेल या परिसरामध्ये क्रिकेट वेळ भरपूर आहे म्हणून मात्र प्रेक्षकांची हळूहळू गर्दी होताना पाहिला मी इथे पुढचा चेंडू बॅक फुटला गेले चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने टोलावण्याचा क्या बात आहे विश्वनाथ अतिशय सुरेख झेल या ठिकाणी पकडला जातोय 30 ते 35 पावलांचं अंतर कापत पकडलेला झेल सुरेख झेल खेळाडू बाद तुझ्या नजराच्या टिंगीनं वनवा पेटला तुझ्या नजराच्या टिंगीनं वनवा पेटला तुझ्या नजराच्या टिंगीनं वनवा पेटला 41 धावा धावफलकावर असताना मात्र आणखीन एका विकेटचं पतन होतं शाहरुखला माघारी परतावं लागते परंतु त्या अगोदर जर पाहिलं शाहरुखच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य तर शाहरुखने 7 धावा केल्या होत्या एका चौकाराच्या मदतीने तर नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले ते अशरफ खान दाखल होत आहेत उमर 11 संघासाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय भावेशला मात्र 4 षटकारांच्या मदतीने भावेश खेळी करतोय विनर 11 संघात खेळण्याचा अनुभव भावेशला जरूर आहे आज मात्र क्रिकेटमध्ये मात्र ज्यावेळेला तुम्ही प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकता त्यावर मात्र चांगली कामगिरी करावी लागते मित्र मात्र दोन्ही संघात असतात हा चेंडू सुरेख पद्धतीचा हेलिकॉप्टर फटका समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न परंतु अति एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय चपळतेने अशरफ आणि भावेश यांच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत धावसंख्या पुढे जाते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तर 4थं षटक मार्गस्थ असताना 43 धावा फाईन लेगच्या दिशेने आता मात्र चेंडू डोलवण्याचा प्रयत्न भावेश गॅप शोधण्यात यशस्वी झाले आजचा दिवसच भावेशचा आहे की काय कारण पहिल्या मॅच मध्ये भावेश शेलार आणि दुसऱ्या मॅच मध्ये भावेश पवार तर संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती 47 धावांवर संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी सुरू आहे तर आमचे डीजे आम्हाला प्रभावित करतायत जी मराठी गाणी लावतायत आणि खरोखर आम्ही ज्यावेळेला मराठी गाणी लागतात प्रभावित होतो तर मराठी चित्रपट सृष्टीचा कल आणि मराठी मालिकांचा कल आता मात्र ग्रामीण भागाकडे देखील वळलाय कारण आता जे सिनेमे जर पाहिले मालिका देखील पाहिला तुम्ही लागिरं झालं जी असेल त्याचबरोबरीने राणादाची एक मालिका असते ती देखील मालिका तुझ्यात जीव गुंतला तर हे सर्व जर पाहिलं तर ग्रामीण भागाकडे मात्र कुठेतरी घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे
असल्यामुळे की काय, मात्र मुंबईकरांचं प्रेम त्यांच्यावर देखील येताना पाहायला मिळत आहे. तर आमचे डीजे मात्र त्या गोष्टीची सातत्याने आम्हाला आठवण करून देतात, जी मराठी संस्कृती आहे, मराठी संस्कृतीचा घटक आहे. नक्कीच मी कोळी गीतं असतील, त्याचबरोबरीने ग्रामीण ठसकेबाज लावण्या असतील, ह्या मात्र आज दिवसभर आम्हाला ऐकवणार आहेत आमचे डीजे ऑपरेटर मराठीमध्ये, आज दिवसभर संपूर्ण मराठीमध्ये. आणि जोगेश्वरीचे प्रख्यात असे डीजे बिट्टू आज मात्र नक्कीच आम्हाला खुश करणार आहेत या संगीताच्या माध्यमातून. तर नक्कीच हेच लक्षात राहण्यासारखं असतं, ज्या वेळेला कोणते प्रत्येक रविवारी वेगळ्या ठिकाणी जातो, काही काही गोष्टी लक्षात राहतात. मला अजूनही स्पर्धा आठवते, मधु इलेव्हनच्या माध्यमातून याच मैदानात भरवली गेली होती. सकाळी 9 वाजता स्पर्धा सुरू झाली होती आणि पुन्हा एकदा धुरी काकांचा देखील मी नक्कीच आभारी आहे. आज देखील 9:23 ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि एक जो पायंडा पाडला होता मधु इलेव्हनच्या माध्यमातून, त्या गोष्टीला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आणि खरोखर जोगेश्वरीतील क्रिकेट रसिकांना, अंधेरीतील क्रिकेट रसिकांना एक चांगलं क्रिकेट पाहण्याची संधी या ठिकाणी होते. तर मी खेळाडूंना देखील आणि तेवढीच चांगली विनंती करेल, तुमचे खूप मोठ्या संख्येने चाहते तुमचा खेळ पाहण्यासाठी आलेत, तुम्ही देखील कोणताही विलंब न करता त्या चाहत्यांना खुश करा. पुढचा चेंडू उसळी घेणारा, टप्पा पडतोय, चेंडू उसळी घेतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अय्यूब गोलंदाजी मार्कवर जो दाखल झालाय, पहिला चेंडू बाउन्सर टाकला जातोय अश्रफसाठी. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 47 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर. आकाश चिंदारे याला आज तुम्ही मैदानामध्ये पाहाल, अख्तर शेखला मैदानात पाहाल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव जातोय. विकेटचं पतन होतंय खेळाडू बाद डीजे. क्या बात आहे, तुझ्यात जीव रंगला, खरोखर वेळ लावून सोडलं या देखील मालिकाने. पुढचा चेंडू, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कौतुक करावं लागेल अय्यूबचं. तर बॅक टू बॅक 3 शेवटच्या षटकामध्ये जे हाणामारीचं षटक असतं, त्या षटकामध्ये 3 चेंडू लगातार निर्धाव टाकणं सोपी गोष्ट नाहीये. आणि ते देखील अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सीमारेषा बरीचशी जवळ आहे. आणि विशेष म्हणजे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला त्याहूनही जवळ आहे. 3ही चेंडू डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी निर्धाव टाकलेत. कौतुक करावं लागेल अय्यूबचं. बिग हिट, एक उत्तुंग फटका या ठिकाणी लगावला जातोय. इमारतीच्या मात्र 4थ्या मजल्यापर्यंत जाऊन धडकतोय चेंडू. षटकार. तर उत्तुंग फटका या ठिकाणी मारला जातोय. MMRDA बिल्डिंग या ठिकाणी बाजूला, तिला जाऊन धडकतोय चेंडू. पुढचा चेंडू, कौतुक करावं लागेल अय्यूबचं. एक षटकार जरूर मारला गेला, परंतु त्यातून सावरलाय. 4 चेंडू निर्धाव टाकतोय, ते देखील शेवटच्या षटकातील अय्यूब. तर बाजूला असणारी MMRDA बिल्डिंग, आणि विशेष म्हणजे MMRDA गोविंद पथक देखील आम्ही ऐकत असतो. कदाचित याच बिल्डिंग मधील ते असावं, ज्यांच्या माध्यमातून देखील या परिसराचं नाव संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये नेलं जातं. पुढचा चेंडू, कौतुक करावं लागेल लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. संधी जास्त उपलब्ध नव्हत्या या चेंडूवर मोठा फटका मारण्याची. 1 धाव पूर्ण केली जाते, एकाच धावेवर समाधान. परंतु गोलंदाजाचं कौतुक या करता शेवटच्या षटकात 4 चेंडू निर्धाव टाकत केवळ 7 धावा गोलंदाजाने दिलेल्या आहेत. कौतुक करावं लागेल अय्यूबचं. युवा गोलंदाज. धावसंख्या झाली ती 54 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 55 धावांचं लक्ष्य.
धन्यवाद डीजे. तर कोळी गीतं देखील आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अर्थातच वेसावकर आणि कंपनीच्या माध्यमातून कोळी गीतं आपण पाहिली आणि तदनंतर मात्र कोळी गीतांचा मात्र खूप मोठा संग्रह आपल्याला पाहायला मिळाला. महाराष्ट्राला वेड लावलं या कोळी गीतांनी. आई एकीवर देवीवर असणारे कोळी बांधवांची आगरी बांधवांची नक्कीच भक्ती आणि ती मात्र गाण्यांमधून सातत्याने आपल्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे. तर 54 धावा झाल्यात. 55 धावांचं लक्ष उमर 11 अंधेरी संघाने शिवशक्ती पाले संघाच्या समोर ठेवलंय आणि ते पार करत असताना मात्र सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची विनंती. 55 धावांचं लक्ष समोर आहे. तर आपण पाहत आहोत धुरी 11 आयोजित असणारा साहेब स्मृती चषक 2017 लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. तर सलामीची जोडी मैदानात पाठवायची लवकरात लवकर. तर असा हा आजचा दिवस मात्र या ठिकाणी नक्कीच रंगणार आहे, कारण आजच्या दिवसभरामध्ये यानंतर देखील बलाढ्य संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेट रसिक मात्र मंत्रमुग्ध होतील असे सामने आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. स्टारकास्ट महाराष्ट्र टेनिस बॉल मधील मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर मी मात्र या ठिकाणी थांबतोय. पाणी तर पहिला डाव संपतोय. दुसऱ्या डावाला साठी फलंदाज मैदानात येतात. एका बाजूला विश्वनाथ जाधव, दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली सुमित ढेकळे फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. तर मी मात्र काही काळासाठी थांबतोय आणि तुम्हाला घेऊन जातोय आकडे पंडित आणि माझे मित्र जयजी भोसले यांच्याकडे. धन्यवाद चंदू सर. तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तब्बल 54 धावा धावफलकावरती आहेत. 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला पाहिलं गेलं धानीव गावचा हिरा, ज्याने मात्र नालासोपारा परिसरामधील असणारे दोन्हीही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक बाजूला विश्वनाथ जाधव उर्फ विशू मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या साथीला त्या बाजूला पाहिलं गेलं विरार गाव आणि मनोहर गावचा असणारा हिरा नालासोपारा या ठिकाणावरती रहिवासी आहे. पालघर जिल्ह्यातील एक दमदार फलंदाज अर्थातच क्रिकेटचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुमित ढेकळे आणि विश्वनाथ जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तब्बल 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. गोलंदाजी मार्कवरती आसिफ हा गोलंदाज आपण पाहू शकतो. या खेळामध्ये जर का तुम्ही पाहिलं, क्रिकेट म्हणजे जिद्द आहे, क्रिकेट म्हणजे संयम आहे, क्रिकेट म्हणजे चिकाटी आहे, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे धाडस, क्रिकेट म्हणजे जीव आणि क्रिकेट म्हणजेच प्राण. आज मात्र आपण पाहतोय चंद्रकांतजी शेट्टे यांचं समालोचन तुमच्यापर्यंत ऐकायला मिळत आहे. एका बाजूला तुम्ही बिट्टूजी यांच्या माध्यमातून सुंदर संगीत ऐकायला मिळतात. मराठी संगीत मात्र प्रीत बांद्रे हा व्यक्तिमत्व आहे. एक मुलगा आहे मित्रांनो, CBD बेलापूर या ठिकाणावरती रहिवासी आहे आणि त्याच्या माध्यमातून आलेले जे संगीत आहे, नुकतंच त्यांचं संगीत आता मात्र वाजवलं गेलं होतं आणि एक सुंदर संगीत त्याच्या माध्यमातून येत आहेत. सातत्यपूर्ण तुम्ही नवी मुंबई परिसरामध्ये असणारा प्रीत बांद्रे याचं म्युझिक तुम्ही ऐकताय. तर आसिफ हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होणार. 55 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पुनश्च तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू, प्रेक्षक, मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून साहेब स्मृती चषक 2017 मध्ये हार्दिक 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 असं स्वागत. पहिला चेंडू पडणार. सुमित ढेकले ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षण तडियाट सर्कलच्या आपण आतमध्ये पाहू शकता. एका बाजूला मिड ऑफ तैनात आहे, एका बाजूला तुम्हाला शॉर्ट कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका बाजूला तुम्ही भावेश पवारला पाहू शकता.
बॅकफुटवर येऊन मोठा फटका केला जातोय, चेंडूला सरळ रीड काढून दिला जातोय, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी भीमर चानू गोलंदाजाला दंडित. भली भली रहा भली साहो रे बाहुबली भली 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 रहा धन्यवाद इझी. आणि निश्चितच सुमित ढेकलेसाठी लगावण्यात आलेलं संगीत देखील पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार येतो, 5 धावा धावफलकावर. याही वेळेला मात्र सुरेख फटका, चेंडू सरळ भिरकाढून दिला जात आहे. शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारच्या पार षटकार. गगनाने छत्र पटकाली धन्यवाद इझी. धन्यवाद. ज्या पद्धतीने आपण पाहिलं, वीरेंद्र सहवागने क्रिकेटमध्ये 120 वेळा क्रिकेटच्या पर्वाला सुरुवात केली. पहिला चेंडू त्यांनी खेळला आणि तब्बल 20 वेळा त्यांनी चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडला होता. ती सुरुवात सुमित ढेकलेच्या माध्यमातून पाहायला मिळते. याही वेळेला मात्र सुरेख फटका, कव्हर रिजन मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दीपक जलता है, कैसी है ये अनहोनी हर आँख हुई रंग. धन्यवाद इझी. धन्यवाद इझी. यावेळी मात्र आक्रमक पवित्रा देखील धारण केला सुमित ढेकले. बाहुबली का मात्र त्याला गौरवण्यात येतं या बाहुबली नावाने. निश्चितच आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून जुळलेले समालोचक चंद्रकांतजी शेट्टी, अर्थातच माझे गुरुवर्य त्यांनी हे नाव त्याला दिलं होतं निश्चितच भांडूपच्या मैदानावरती, आणि तेच मात्र नावाला सार्थक फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅकफुटवरती येतो, सुरेख फटका केला जातो, पंच केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात, लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जयेश पाटील चेंडूला उचलणार, फेकी केली जाणार, तदवर मात्र घेतलेली एकेरी धाव. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या मात्र फ्लाय होते. तब्बल पाहिलं गेलं तर 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. मोठी फटकेबाजी जरूर केली जाते. एकेरी दुहेरी धावा मात्र घेतल्या जात नव्हत्या. एकेरी धावेवरती आता मात्र समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे सुमित ढेकले याला. 16 धावा धावफलकावरती 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग स्ट्राईक एंडवरती असणार. विशू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न देखील केला गेला, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंज ऑफ पेस गोलंदाजाने केलं. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू बॅट चिकट घेऊन चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. येणारी एकेरी धाव, एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 17 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. का बाजूला तुम्ही पाहू शकता मुतय्या मुरलीधरन याचा जन्मदिवस सुद्धा 17 तारखेला येतो, 17 ऑगस्ट 1972, आणि त्याच्या माध्यमातून केली गेलेली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. 1992 षटक त्याने मात्र निर्धाव टाकले होते. तब्बल 1337 फलंदाजांना त्याने बाद केलं होतं. या मात्र ऑन साइडला सुरेख फटका, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद इझी. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाणार. तब्बल 21 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 21 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. साऊथ आफ्रिका संघावरती लगावण्यात आलेली क्रिकेटमध्ये 21 वर्षाची बंदी असेल. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळी शुभ कार्यास प्रारंभ करतो त्या गणरायाला दाखवण्यात येणारे 21 मोदकांचं नैवेद्य असेल. हे 21 आकडा फार लकी मानला जातो. ज्या पद्धतीने आपण पाहतो की मराठी संप्रदाय असेल, अर्थातच सुरेख फटका केला जातो. याही वेळेला मात्र सुरेख फटका, लोअर फुल टॉच चेंडू, कलात्मक फटका, चेंडूला सरळ भिरकाढून दिलं जातं. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद इझी.
धन्यवाद मित्रांनो. 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. विनर स्पोर्ट्स नालासोपारा शिवशक्ती पाले या संघाला 55 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं उमरीला नंदेरी या संघाच्या माध्यमातून. एका षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावसंख्या धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. तर 6 चेंडू मागे 23 धावेवरती नाबाद खेळतोय सुमित भरत ढेकले. सुरेख फटकेबाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. जेमतेम तुम्ही पाहिलं गेलं तर लगावले गेलेले 4 चौकार 1 षटकार सुरेख पद्धतीची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून. आणि आता मात्र नवीन गोलंदाज गुणवत्तेतील गोलंदाजी मार्कवरती येणार. अंधेरी डीएन नगर परिसरामधील असणारा चमचमता सितारा गोलंदाजी मार्कवरती येतोय. अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. ज्याच्या वेळी मात्र अनिकेत सानप सारखा गोलंदाजाची आठवण होते. निश्चितच संदीप दभाडे याची आठवण जरूर येते. मुंबई क्रिकेटला लाभलेला एक सुवर्ण काळ आणि निश्चितच संदीप दभाडेच्या माध्यमातून केली गेलेली गोलंदाजी त्याच पद्धतीने आपण पाहतोय. त्याच्याच पावलावरती पाऊल मात्र अनिकेत सानप याच्या माध्यमातून ठेवलं जात आहे. अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. तब्बल 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 आकड्यामध्ये असणारी जादू देखील सांगेन गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू सरळ विरकाडून दिला जातोय सीमारेषेच्या बाहेर. विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून निघणारा षटकार. डीजे 6 धावांच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होती. धावसंख्या 31 धावा धावफलकावरती आहेत. डीजे बिट्टू यांच्या माध्यमातून लगावलं गेलेलं मराठी संगीत सैराट या सिनेमामधील हे संगीत ऐकायला मिळालं. त्याच पद्धतीने मी एक गोष्ट जरूर सांगायचं इच्छितो. गोलंदाज सज्ज होतोय. अनिकेत सानप त्या विषयाकडे जरूर घेऊन जाईल. सुरेख फटका खेळला जातोय. मनगटाच्या साह्याने घेऊन काढलेला हा फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद. टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने त्या चेंडूला घेऊन काढलं आणि निश्चित आपले इरादे स्पष्ट करून देतोय. त्याच पद्धतीने आपण पाहतोय. मित्रांनो एक गोष्ट वारंवार सांगावीशी वाटते कारण की विश्वनाथ जाधव हा जो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सडक पातळ बांध्याचा खेळाडू दिसतोय तो खेळाडू तुम्ही पाहताय त्याच्या हातामध्ये असणारी बॅट. याही वेळेला मात्र सुरेख फटका. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर की पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाणार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. 6 धावा येतात. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. तब्बल 41 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अनिकेत सानप वरती चढवलेलं आक्रमण मात्र विश्वनाथ याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या वेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका. नो चेंडू त्याच्यावरती लगावलेला हा षटकार. चेंडू या वेळेला मात्र घेऊन काढला जात आहे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. नो चेंडू रिहिट या चेंडूवरती असणार. गोलंदाज अनिकेत सानप. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू हवेमध्ये जरूर आहे परंतु कोणती हानी मात्र नसणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं मार्ग असतंय. 50 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की विश्वनाथ जाधव याच्या बॅट मध्ये असणारा वेग जर का तुम्ही पाहिला विनर स्पोर्ट्स नालासोपारा या ब्रँडची बॅट जरूर असेल परंतु अतिशय वेगची ती बॅट आहे. यावेळी मात्र काय घडतंय विश्वनाथ जाधव याची खेळी संपुष्टात येते. फलंदाज मात्र बाद. पाच धावांची गरज आहे. यस 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि विश्वनाथ 25 धाव्यावरती तंबूच्या आचऱ्याला परततोय. 2 षटकांचा खेळ
मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ रंगतोय. 25 धावेवरती वैयक्तिक तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 60 चेंडू आणि 25 धावांची आतिषबाजी खेळी. तर यानंतरचा सामना GI11 विक्रोळी आणि विजयी संघामध्ये खेळला जाणार आहे. GI11 विक्रोळी संघाचा संघनायक तुम्ही तयार राहायचंय संपूर्ण संघाला घेऊन. तर स्ट्राईक एंडवरती असणारा सुमित ढेगले 5 धावांची गरज. अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॅकफूट वरती आला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केला. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न देखील त्याने केला, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू सोडून दिलाय. जरूर लिव्ह केलाय कारण की चेंडू उजवी एसटी सोडून जाणारा होता. 51 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 51 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाज अनिकेत सानप पुनश्च गोलंदाजी मार्कवरती सज्ज. या मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना एका बाजूला जर का तुम्ही पाहिलं शिवशक्ती पाले अर्थातच विनर स्पोर्ट्स नालासोपारा या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे. 51 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 51 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. साहेब स्मृती चषक 2017 हा दुसरा सामना तुमच्या समोर येतोय. एका बाजूला खेळला जाणारा पुढील सामना मात्र GI11 विक्रोळी आणि विजेता संघामध्ये खेळला जाणार. 18 चेंडू आणि 4 धावांची गरज असणार आहे हा सामना विजय होण्यासाठी. मराठी संगीतामध्ये काय जादू आहे, मराठी भाषेमध्ये काय जादू आहे मित्रांनो. नासा अर्थातच तुम्ही पाहता की अमेरिकेमधून असणारे नासा जे संशोधन केलं जातं पेस मध्ये, तर नासाला मात्र आढळले एक विविध प्रकारचे जीव आणि त्यांच्याशी संपर्क कसं साधावं त्यासाठी 15 भाषा जगातल्या निवडण्यात आल्या. त्या 15 भाषेमध्ये एक भाषा जी पाठवण्यात आली होती ती मराठी भाषा होती. हे एक मोठी गौरवाची बाब मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच कारणास्तव महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मराठी समालोचकच देखील क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला देखील मिळत असतात. आणि त्याच पद्धतीने या स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रकांतजी शिट्टे या वर्षी ज्यांना मात्र उत्कृष्ट समालोचकाचा पारितोषिक देऊन गौरवण्यात आला होता ते देखील पाहायला मिळतात. रोहन सावंत लोअर फुल टॉस चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. उत्साह जास्त, कॉन्फिडन्स कमी. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी विजय नोंदवला जातोय शिवशक्ती पाले या संघाच्या माध्यमातून. पंचावन्न झालेत. विजय नोंदवला गेलाय. या सामन्याचा विजय नोंदवला गेलाय कारण की आलेल्या या 4 धावा या षटकाच्या अगोदर आलेला अवांतर चेंडू अशा मिळून 5 धावा विजय नोंदवला जातोय. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरणार आहे अर्थातच विश्वनाथ जाधव याला मात्र गौरवण्यात येणार आहे. मॅन ऑफ द मॅच चा हकदार दिला जाणार. सुरेख पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील केली गेली आणि फटकेबाजी देखील तितक्याच पद्धतीची पाहायला मिळाली. तर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत क्रिकेटचे चाहते उद्योगपती अशोकदादा वालम यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि ज्यांना मी सातत्याने या जोगेश्वरीतील क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करताना पाहत असतो त्यांच्या शुभ हस्ते विश्वनाथ जाधव ज्यांनी अष्टपैलू कामगिरी केली अशोकदादा वालम यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. धुरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये पालघरचा हा खेळाडू अर्थातच विश्वनाथ मयूर स्पोर्टच्या माध्यमातून दिलं जाणारं मॅन ऑफ द मॅचचं टी-शर्ट दिलं जाते ते पालघरच्या या हरहुन्नरी खेळाडूला ज्याने या सामन्यावर अष्टपैलू कामगिरी करत आपली छाप सोडलेली आहे असा खेळाडू अर्थातच विश्वनाथ. तर विश्वनाथची देखील आपण वार्तालाप करणार आहोत. विश्वनाथ, काय म्हणशील तुझ्या या अष्टपैलू कामगिरीविषयी आणि काय म्हणशील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून? तुझ्याशी वार्तालाप करू, परंतु त्या अगोदर आपण सन्मानित करणार आहोत अशोकदादा वालम. श्रीकृष्ण भक्त म्हणून देखील ओळखले जातात. उद्योगपती आहेत खूप मोठेचे, परंतु टेनिस बॉल क्रिकेटवर त्यांचं तेवढंच मोठं प्रेम आहे. या जोगेश्वरीतील क्रिकेटसाठी मात्र सातत्याने ते झटताना पाहायला मिळत असतात. तर त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत अशोकदादा वालम यांचा. आणि तोपर्यंत वार्तालाप करूयात आपण विश्वनाथची. विश्वनाथ, काय म्हणशील कारण नक्कीच गेल्या आठवड्यात तू देखील सातारा या ठिकाणी छाप सोडली, याही आठवड्यात या ठिकाणी अष्टपैलू कामगिरी करतो. तर कसा अनुभव आहे या विनर या अर्थातच शिवशक्ती पाले या संघात खेळण्याचा आणि या स्पर्धेतील तुझ्या कामगिरीविषयी? अनुभव तर खूप कमी आहे, पण ते सुमित दादाच्या जोडीला खेळून त्याचा अनुभव घ्यायचा अजून विचार आहे खूप. आणि फर्स्ट मॅन ऑफ द मॅच आहे मला. तर कसं वाटतंय, तू पालघर जिल्ह्याला रिप्रेझेंट करतोय आणि मुंबईत दाखल झाला आणि मुंबईत मॅन ऑफ द मॅच घेतलं, किती आनंद होतोय? खूप आनंद आहे याच्याबद्दल. सुमित आणि बंटी दादासाठी थँक्स, त्यांनी मला विनरमध्ये घेतलं. आणि त्याच बरोबरीने या क्रीडांगणाविषयी काय म्हणशील आणि या स्पर्धेविषयी काय म्हणशील? खरंच हा क्रीडांगण खूप छान आहे आणि चारी बाजूला 6 आहे, चांगलं वाटतं.
तर मी आज म्हणेल की कारण पहिलीच असा खेळाडू बघतोय बऱ्याच कालावधीनंतर पहिल्याच सामन्यामध्ये प्रभावित करतोय अष्टपैलू कामगिरी करत. तर खरोखर या पालघरच्या हरहुन्नरी खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांची मनं जिंकली. विश्वनाथ जाधवने अष्टपैलू कामगिरी केली. तर आपण सन्मानित करतो या ठिकाणी अशोकदादा वालम, या परिसरातील समाजसेवक, उद्योगपती, क्रिकेटचे चाहते असं यांचं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान धुरी काकांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतोय. धुरी उलवनचे सर्वेसर्वा साहेब स्मृती चषकामध्ये अशोकदादा वालम साहेब, आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि असंच प्रेम टेनिस बॉल क्रिकेटवर तुमचं असंच राहू दे. जय श्रीकृष्ण. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी देखील मी पुन्हा एकदा अशोकदादांना आमंत्रित करील. नाणेफेकीचा कौल होतोय. दोन बलाढ्य संघ, एका बाजूला विक्रोळी, दुसऱ्या बाजूला अंबरनाथ, अर्थातच विनर स्पोर्ट नालासोपारा शिवशक्ती पाले अंबरनाथ, ते एका बाजूला GI11 विक्रोळी. पुन्हा एकदा दोन बलाढ्य संघांचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी अशोकदादा वालम, शांतीबाई मोठा आणि सुमित ढेकळे नाणेफेकीसाठी. नाणं आकाशाकडे जाते. कोणी जिंकलाय? निर्णय जागेवर सांगायचा आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांचा सामना असेल सुमित, लक्षात ठेवायचंय. काय चेंजेस असतील तुमच्या प्लेइंग 11 मध्ये तर कळवायचे या ठिकाणी, नसतील तरी कळवा. आणि 2 चेंजेस आहेत, आपली करेक्शन या ठिकाणी करून जा आणि क्षेत्ररक्षणासाठी मैदानात लवकरात लवकर सज्ज व्हायचंय. तर जयेश काय म्हणशील या फलंदाजीविषयी? तू मी देखील पालघरला रिप्रेझेंट केलेला आहे, तर कशा प्रकारची फलंदाजी आणि गोलंदाजी विनर स्पोर्ट अर्थातच शिवशक्ती पाले संघाच्या माध्यमातून त्या खेळीचं वर्णन कशा प्रकारे कराल? तर निश्चितच जर का तुम्ही पाहिलं तर एक सुरेख पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळाली. ती म्हणजे विश्वनाथ यांनी क्रिकेटला अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली होती, ज्या सातत्याने आपण सर्वच क्रिकेटरनी सुरुवात केली आहे. परंतु हा चमचमता सितारा ज्यावेळी तुम्ही पाहिलात तर धानिव या गावामधून रिप्रेझेंट करायला लागला, तदनंतर त्याच्यावरती नजर पडली ती म्हणजेच सत्येंद्रजी ओबोराय अर्थातच बंटीबाई यांची, आणि त्यांनी मात्र त्याला हेरलं आणि तदनंतर विनर स्पोर्ट्स या संघामध्ये दाखल केलं. एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. ऑफ ब्रेक असेल, लेग ब्रेक असेल, सातत्याने चांगली गोलंदाजी तो करत असतो. आणि एक सामना, ही लढत, एक अतिथ्याची लढत तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे, कारण की चारही